ज्ञानदीप तू धैर्याची ज्वाला करुणेची सावली तू अगनारी तू जगोद्धारी तू नव्या युगाची नवशक्ती तू आदिमाता तू विश्वत्राता तू शक्तीची धरणी माता तू. प्रत्येक महिलेचं कर्तृत्व असतं तसं आपल्या जिजाईचं कर्तृत्व आहे. त्यांनी आपल्याला 2 छत्रपती दिले. त्यांचा एक आपल्याला आदर्श घेता यावा. आपल्या सर्व देश हा सक्षम करून जाईल. समानतेची वागणुकीमुळे आणि समाजामध्ये स्त्रीला समानतेची वागणूक दिल्यामुळं या सन्मान दिल्यामुळं या सर्वांना या स्त्रियांचा आदर केला पाहिजे आणि आपला खरं सक्षम बनवला पाहिजे. स्त्री म्हणजे आदिशक्ती आहे. स्त्री म्हणजे साधना आहे, मुक्ती आहे. स्त्री म्हणजे आधार आहे, छाप आहे. स्त्री म्हणजे आभाळमाय आहे. एवढं बोलून मी माझे 2 शब्द संपवते. जय हिंद. जागतिक महिला दिनिमित्त मला इथे महिला सुरक्षा कायद्याविषयी जनजागृती आणि मुलांच्या संरक्षणासाठी असलेल्या प्रोटेक्शन ऑफ चिल्ड्रन फ्रॉम सेक्शुअल ऑफेन्स ऍक्ट या कायद्याबद्दल काही महत्त्वाची माहिती सांगण्याची संधी दिली त्याबद्दल मी शाळेचे मुख्याध्यापक व शिक्षक वृंद यांचे आभार मानते. चौकस आहार ज्याला म्हणतो तसा चौकस आहार आहे का याचा तुम्ही आज घरी गेल्यानंतर विचार करा. काही महिला घेती असतील पण काही महिला जर अशा टाळाटाळ करत असतील तर त्यांनी नक्कीच लक्ष द्यायची गोष्ट आहे की आपल्या स्वतःच्या शरीराचा आपण स्वतःच काळजी घ्यायची आहे. त्यासाठी स्वतः ठरवा की आपला जेवताना काय जेवतो ते सर्वात महत्त्वाचं आहे. कारण तुमचं अन्न हेच तुमचं औषध आहे. तुम्ही जे व्यवस्थित जेवत असाल तर फारसे आजार तुम्हाला बळवणार नाही. संशयाची दार आहे. स्त्री म्हणजे आपला नाही तर दगदगता अंगार आहे. स्त्री केवळ कुटुंबाचा आधार नाही तर समाज परिवर्तनाची मोठी शक्ती आहे. योग्य आहारामुळे आपले शारीरिक बौद्धिक विकास चांगला होतो. पुढची पिढी निरोगी असावी असं मला वाटतं. ज्याप्रमाणे झाशीची राणी, राजमाता जिजाऊ, सावित्रीबाई फुले अशा अनेक कणखर स्त्रिया पुन्हा जन्माला याव्यात असं मला वाटतं. कारण या गोष्टीचा देखील विचार करावा. नारी शक्तीचा विजय असो. धन्यवाद. इथं मला बोलल्याबद्दल गोटे मॅडमचे मी आभारी आहे. कारण देश शिक्षण प्रसारक मंडळ कुर्डवाडी जिव्हाळा सुसंस्कार विद्यामध्ये मुख्याध्यापिका सौग्य गोटे मॅडम यांनी चांगला कार्यक्रम आयोजित केला त्याबद्दल त्यांचे आभार मानते आणि सर्व महिलांना महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. एवढं बोलतो. संजीवनी तू सौख्यदायिनी तू मानवतेच्या मंदिरातील दिव्य ज्योती तू अगनारी. शाळा सुंदर शाळा या उपक्रमाअंतर्गत शैक्षणिक वर्ष 2024-25 मध्ये शाळेला तृतीय क्रमांक तालुक्यामधून माढा तालुक्यातून मिळाला होता. त्याच गोष्टीमध्ये प्रगती करत यावर्षी मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा टप्पा क्रमांक 3 यामध्ये तालुका स्तरामध्ये शाळेला प्रथम क्रमांक मिळालेला आहे आणि महाराष्ट्र शासनाकडून शाळेला 3 लाखांचं बक्षीस जाहीर झालेलं आहे. त्याचबरोबर